स्टार्ट. भाषावार प्रांत रचनेची कल्पना ही लोकांच्या भाषेतून राज्यकारभार चालावा आणि या राज्यकारभारात जनतेला सहभागी होता यावे या दृष्टीने झाली. परंतु दुर्दैवाने भाषावार प्रांत रचनेचे उद्दिष्ट महाराष्ट्रात सफल होऊ शकले नाही. संयुक्त महाराष्ट्र स्थापन होऊन जवळपास 30 वर्ष होत आली, परंतु आजही सर्व शासकीय कारभार मराठीतून चालत नाही. त्यामुळे नोकरशाहीचा वरचष्मा महाराष्ट्रामध्ये दिसून येतो. हे राज्य माझे असून ते मी चालवित आहे अशी भावना जोपर्यंत सामान्य मराठी माणसांच्या मनात निर्माण होणार नाही, तोपर्यंत प्रगतीसाठी उत्स्फूर्त अशी प्रेरणा त्यांच्या ठिकाणी निर्माण होणार नाही. परिच्छेद प्रगतीसाठीच प्रांतिक भाषेतून राज्यकारभार चालविला जाणे आवश्यक असते. दुर्दैवाने ते आपण करू शकलो नाही. कुठलाही समाज हा केवळ प्राथमिक गरजांवर जगत नसतो. प्राथमिक गरजांच्या जोडीला त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक गरजाही तितक्याच महत्त्वाच्या असतात. समाजाची प्रगती एकाच वेळी भौतिक आणि सांस्कृतिक पातळीवर व्हावी लागते. प्रत्येक समाज आपली संस्कृती भाषेतून घडवीत असतो, परंतु दुर्दैवाने मराठी भाषेचा वापर आज इतका मर्यादित प्रमाणात होत आहे की मराठी संस्कृती नावाची संस्कृती या देशात उद्या राहणार की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. याचे कारण सामान्य माणसास सांस्कृतिक गरजा महत्त्वाच्या वाटत नाही. दुसरे म्हणजे भौतिक गरजा भागविण्यासाठी इंग्रजी भाषेची कास धरणे त्याला आज आवश्यक वाटते. उपजीविकेसाठी त्याला इंग्रजी शिक्षण घेतल्यावर अधिक चांगल्या नोकऱ्या मिळतील असे वाटते. म्हणून तो मराठी भाषेऐवजी इंग्रजीतून शिक्षण घेतो, इंग्रजीतून बोलतो, इंग्रजीतून व्यवहार करणे याला तो प्राधान्य देऊ लागला आहे. मराठी लीगल स्टेनो इंडिया या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शक्यतोवर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.